देशातील एकूण लोकसंख्येच्या जवळपास 30% जनता ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात अडकल्याचं समोर आलंय। पण आता या ऑनलाईन फासातून लोकांची सुटका होणार आहे, कारण देशभरात फोफावत चाललेल्या या ऑनलाईन गेमिंग आणि सट्टेबाजी विरोधात केंद्र सरकारनं आता मोठं पाऊल उचललंय। केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक 2025 सादर केलं। यामुळे ड्रीम11, माय 11 सर्कल यासारख्या लोकप्रिय ऑनलाईन गेमला आता आळा बसणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विधेयकाला मंजुरी दिल्यानं याचं कायद्यामध्ये रूपांतर झालंय। दरम्यान ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यानंतर ठिकठिकाणी या निर्णयाचं स्वागत केलं जातंय। राज्यातही अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। ऑनलाईन गेम्समुळे अनेक तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असून हा निर्णय घेतल्यामुळे सर्वांनीच सरकारचे आभार मानलेले आहेत। दरम्यान ड्रीम11च्या नोटिफिकेशनमध्ये काय आहे ते आता पाहूया। पे टू प्ले हा पर्याय आता थांबवत आहोत। फॅन्टेसी स्पोर्ट्स कॉन्टेस्ट प्लॅटफॉर्ममध्ये हा ऑप्शन असायचा आणि आता इथून पुढे प्ले टू प्ले ऑप्शन बंद असेल। ड्रीम11 ॲप वापरकर्त्यांनी आपापले पैसे काढून घ्यावेत। तुमच्या खात्यातील पैसे हे सुरक्षित आहेत असं ड्रीम11नं आवाहन केलेलं आहे।